सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अक्षर आनंद न्यूज पोर्टल आणि अक्षर मुद्रा यूट्यूब चॅनल यांच्या वतीने आयोजित जयंत भावे यांच्या शब्दगंधार या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभासाठी उपस्थित सर्व सुहृदांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज कोजागिरी पौर्णिमा। सर्वप्रथम आपल्याला कोजागिरीच्या मनपूर्वक शुभेच्छा। कविता म्हणजे कोजागिरी, कविता म्हणजे कोजागिरी, अर्थांचा गोडवा शब्दाशब्दातून। कविता म्हणजे कोजागिरी, अर्थांचा गोडवा शब्दाशब्दातून। चंद्राचा प्रकाश तेजोमय, चंद्राचा प्रकाश तेजोमय, चैतन्य वाहे मनामनातून, चैतन्य वाहे मनामनातून। असेच चैतन्यदायी कवी जयंत भावे यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशवंदनाने करतो। 64 कलांचा अधिपती गजानन अर्थात गजाननाचे वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। कार्यक्रम ऑनलाईन आहे, त्यामुळे हे वंदन आपण शब्दरूपी करणार आहोत। जयंत भावे यांच्याच कवितेतील 4 ओळी, त्या 4 ओळीतून आपण गजाननाला वंदन करणार आहोत। प्रथम वंदन तुझ श्री गणेशा, प्रथम वंदन तुझ श्री गणेशा, सुरगण सुरगण नायका तू सुरेशा, सुरगण नायका तू सुरेशा, तूच कला ज्ञान ब्रह्ममया, तूच कला ज्ञान ब्रह्ममया, तुझीच सृष्टी तुझीच माया, तुझीच सृष्टी तुझीच माया, तूच बुद्धिदाता जगदीशा, तूच बुद्धिदाता जगदीशा, प्रथम तुझ वंदन श्री गणेशा, प्रथम तुझ वंदन श्री गणेशा। गजाननाला वंदन झालेलं आहे। या ऑनलाईन कार्यक्रमात आपण ऑनलाईन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। सृष्टीतील पंचमहाभूतांपैकी तेजतत्वाची पूजा अर्थात अग्नितत्व म्हणजेच दीपक किंवा दिवा, मांगल्याचं प्रतीक असलेल्या या दिव्याचं पूजन करून अर्थात दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। चला तर सर्व मान्यवरांच्या सोबत आपण दीप प्रज्वलन करूया। क्षण हा आनंदाचा जगावा मनोभावे, क्षण हा आनंदाचा जगावा मनोभावे, भोवती लक्ष लक्ष दिवे उजळीत जावे, भोवती लक्ष लक्ष दिवे उजळीत जावे। शब्दगंधार हे जयंत भावे यांचे 7वे पुष्प। साईराजे प्रकाशन यांच्या वतीने या पुस्तकाचं प्रकाशन आज आपणासमोर करण्यात येणार आहे। या प्रकाशनाचे सर्वेसर्वा वादळकार, नक्षत्रांचं देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष, एक उत्तम कवी प्राध्यापक राजेंद्र सोनावणे आपल्यासमोर प्रकाशकाचे मनोगत अर्थात हे प्रकाशन करताना त्यांना काय वाटलं, त्यांच्या मनातील भावना आपल्यासमोर प्रगट करतील। नमस्कार, मी कवी वादळकार, पुणे नक्षत्रांचं देणं काव्यमंच राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनावणे आणि साईराजे पब्लिकेशन पुणेचे प्रमुख। आज आपण जयवंत भावे यांच्या शब्दगंधार या काव्यसंग्रहाविषयी या ठिकाणी आपण सर्व प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आहात। आपण सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। शब्दगंधार हा अत्यंत सुंदर आणि देखणा असा हा काव्यसंग्रह आहे आणि मला वाटतं साईराजे पब्लिकेशनचं हे 63वं पुस्तक आपल्या समोर येत आहे। या पुस्तकाची रचना अत्यंत सुंदर आणि देखणी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच वेळा काव्यसंग्रह हे स्टॅपलर मारलेले किंवा असे काहीतरी गाण्यांच्या पुस्तकासारखे त्याची उत्कृष्ट छपाई नसलेले असे कविता संग्रह बऱ्याच वेळा
हाती आल्यानंतर वाईट वाटायचं. म्हणून यापुढचे कविता संग्रह निदान चांगले असले पाहिजे या भूमिकेतून सायराजी पब्लिकेशन काम करतं. दर्जेदार प्रकाशन हीच या संस्थेची ओळख बनत चाललेली आहे. जयवंत भावे यांच्या पुस्तकाच्या संदर्भात जेव्हा आम्ही एकत्र काम सुरू केलं आणि भावे सरांकडनं एक शिकण्यासारखं आहे की एखाद्या कामाच्या मागं लागून त्याचा पाठपुरावा करून ते काम कसं पूर्ण करायचं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. हे पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक अत्यंत देखणं मुखपुष्ट आहे. तसेच या ठिकाणी जी मांडणी अत्यंत सुंदर केलेली आहे. हे जाड अशा पद्धतीचा कवर आहे. त्यातले आतली जी काही मांडणी आहे, आतलं जे लेआउट आहे, त्यातला कागद आहे, ते सर्व अत्यंत सुंदर अशा प्रकारचं झालेलं आहे आणि एक दर्जेदार अशा प्रकारचं पुस्तकाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. तर या शब्दगंधारचं प्रकाशन आज होताना खूप आनंद होत आहे. आणि शब्दगंधार म्हणजे भावेंचं हे 7वं या ठिकाणी साहित्य पुष्प आहे. त्यासाठी त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सातत्यपूर्ण काम करत राहण्यानंतर आपल्याला आपोआप यश मिळतं आणि गेले 7 पुस्तकं त्यांची पूर्ण झालेली आहेत असे जयवंत भावे सर यांचं या ठिकाणी खरं म्हणजे अभिनंदन करावं तेवढं आहे. हा माणूस खूप भला आहे, सगळ्यांना प्रेम करणारा आणि सगळ्यांविषयी आपली आत्मीयता असणारा माणूस आहे. वय जरी कमी असलं तर त्यांचा उत्साह आणि प्रेम अत्यंत वाखाणण्यासारखं आहे. सातत्यपूर्ण कामामध्ये राहणे ही त्यांची एक प्रकारे ऊर्जाच राहिलेली आहे आणि यामुळेच ते सर्वांचे आवडते साहित्यिक म्हणून आज सर्वत्र वावरत आहेत. आजही या वयामध्ये ते सातत्यपूर्ण लेखन करतात, वेगळ्या उपक्रमांना हजेरी लावतात, अनेक मैफिलींमध्ये सहभाग घेतात आणि आपल्या या माय मराठीची सेवा ते सातत्यपूर्ण करत आहेत. खूप आनंद वाटतो. भावे सर खरं म्हणजे हसरप्रसन्न व्यक्तिमत्व आहेच, त्याचबरोबर एक चांगला भला माणूस म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहता येईल. एक मनमिळावू स्वभाव आणि दुसऱ्याबद्दल त्यांच्या मनात नेहमी प्रेम राहिलेले. आज शब्दगंधार या कविता संग्रहाविषयी मला बोलताना आनंद वाटतो की शब्दगंधारमधल्या सगळ्या रचना ज्या आहेत अत्यंत सुंदर आणि देखण्या आहेत. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. वाचकांनी हा कविता संग्रह आवर्जून वाचला पाहिजे अशा प्रकारचा हा काव्यसंग्रह आहे. याच्यामध्ये विविध अंगाने कवितांची यांनी पेरणी या काव्यसंग्रहामध्ये केली. शब्दगंधार जणू का आपल्या हृदयातील अनेक भावनांना स्पर्श करून या कविता त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या कवितातून अनेक प्रकारच्या अनुभूतीतून आपल्याला या कविता साकारल्या दिसतात. म्हणून शब्दगंधार सगळ्या रसिकांनी आणि वाचकांनी हा नक्कीच वाचला पाहिजे अशा प्रकारच्या मी शुभेच्छा त्यांना या निमित्ताने देतो. आणि शब्दगंधारमधल्या ज्या वेगवेगळ्या रचना आहेत त्या रचनांमधून मला वाटतं भावेंचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. मनाची तरलता आणि भावनेचा या ठिकाणी असणारा कोंडमारा त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एका कवीला एक प्रकारे ओढ किंवा तळमळ किंवा आत्मीयता असल्याशिवाय चांगली रचना तयार होणार नाही. आणि त्या भावेंनी आपल्या या काव्यसंग्रहातून वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कवितांची पेरणी या पुस्तकातून केली. अत्यंत सुंदर असे पुस्तक आहे आणि त्यांच्या शब्दगंधारच्या कविता ह्या मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून वाचणे आणि त्याची अनुभूती घेणे अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या कविता ह्या अत्यंत देखण्या आणि वाचनीय अशा प्रकारच्या आहेत आणि एक प्रकारे लयबद्धता या काव्याला आहे. काव्यातून त्यांनी केलेली निर्मिती ही मनाला भावस्पर्श करते आणि म्हणूनच त्यांच्या भावे या नावाला साजेशा अशा रचना आहेत. जयवंत भावे म्हटलं की साहित्य क्षेत्रामध्ये एक गोड नावाने आपलं असं गोंडस व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतं आणि गोंडस यासाठी की साहित्याने समृद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना गोंडस मी म्हटलेलं आहे. आणि या भरगच्च अशा या फणसाच्या झाडाला, या साहित्य विश्वातल्या या भल्या माणसाला आपल्या सर्वांच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याला आपण शुभेच्छा देऊया. यांच्या याही पुढे त्यांच्या अशा प्रकारच्या साहित्य निर्मिती करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न चालू असतो आणि मला वाटतं त्यांची ही निर्मिती क्षमता हीच जिवंत कवी असण्याचं त्यांचं लक्ष आहे. आणि जोपर्यंत कवी हा संवेदनशील राहत नाही तोपर्यंत तो कवी राहत नाही आणि म्हणून संवेदनशीलता टिपण्याचं काम या ठिकाणी जयवंत भावे यांनी आपल्या लेखणीतून केले. आगामी काळामध्ये सुद्धा त्यांची काही पुस्तकाचं निर्मितीचं प्रयोजन आहे. भावे सर, तुम्हाला येणाऱ्या
साहित्य निर्मितीसाठी आणि लिखाणासाठी आम्हातर्फे आणि सर्व नक्षत्राचं देणं कायम यांचे परिवारातर्फे तुम्हाला मी सदैव शुभेच्छा देतो. आणि तुम्ही नक्षत्र देणं परिवाराचे एक सदस्य बनला आणि त्यापासून आपलं नातं जोडलं गेलं आणि बोलबोल म्हणता या ठिकाणी आपलं नातं घट्ट झालेलं आहे. हे प्रेमाचं नातं असंच वाढत राहावं, घट्ट होत राहावं आणि तुम्हाला नेहमी आमच्याकडनं दीर्घायुष्यासाठी आणि या काव्यप्रवासासाठी सदैव आभाळभर शुभेच्छा. हा काव्यसंग्रह आपण सर्वांनी आवर्जून वाचावा अशा प्रकारची मी या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो. आणि जयंत भावेंवर प्रेम करणारे आपण सर्वजण आहात आणि तुम्ही सर्वजण या प्रेमाला या ठिकाणी अशा प्रकारे उतराई व्हावी. त्याचा काव्यसंग्रह घेऊन सर्वांना या ठिकाणी भावेंना प्रेरणा देऊया आणि ह्या उत्तम अशा प्रकारच्या शब्दगंधार या 7व्या पुष्पाला मी नक्षत्रांचं देणं काव्यमंच परिवार आणि सायराजी पब्लिकेशनच्या वतीने मी सर्वांना आणि आपल्या वतीने मी आभाळभर, पाऊस भरून, नक्षत्र भरून मी शुभेच्छा देतो. जयंत भावे सर, तुमच्या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून मला आपण आव्हान उपस्थित राहायला सांगितलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि अत्यंत देखणा हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे याचा आनंद होत आहे. या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचंसुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि शब्दगंधार हा तुमच्या मनामध्ये भावनांचे तरंग उठवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही सर्वांनी शब्दगंधार हा वाचावा आणि त्यांचं हे जे काही 7वं पुष्प आहे याचं आपण सगळेजण जोरदार स्वागत करूया. येणाऱ्या भविष्यकाळात त्यांच्याकडनं अशा प्रकारची साहित्य निर्मिती हो अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जयंत भावे सरांना, कैवाऱ्यांना, या मोठ्या माणसाला, संवेदनशील माणसाला आणि एका शिक्षक असणाऱ्या शिक्षकप्रेमीला आणि एक गोड माणसाला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र. वाह, खूप छान. प्राध्यापक राजेंद्र सोनावणे यांनी प्रकाशकाच्या भूमिकेतून शब्दगंधारची पूर्ण निर्मिती प्रक्रिया आपल्यासमोर मांडली. जयंत भावे यांच्या कवितांचं स्वागत केलं. जयंत भावे यांच्या या काव्यसंग्रहाला नक्षत्र भरून, पाऊस भरून, आभाळ भरून, विश्व भरून शुभेच्छा दिल्या. खूप छान. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि त्याचप्रमाणे अतिथी देवो भव. आजचे हे मान्यवर अतिथी या ठिकाणी वेळात वेळ करून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं आपण स्वागत करूया. खरं म्हटलं तर हे स्वागत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ या पद्धतीने आपण करत असतो, परंतु ह्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये शब्दरूपी सुमनांनी आपण त्यांचं स्वागत करूया. कार्यक्रमाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू अर्थात ज्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत त्या शब्दगंधार या जयंत भावे, कवी जयंत भावे यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपण करणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर अर्थात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी डॉक्टर मधुसूदन घाणेकर, भावकवी, संत चित्रकार वि. सातपुते अर्थात आप्पा, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवी आणि अनेक मैफिली गाजवणारे सुप्रसिद्ध शशिकांत तिरोडकर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रकाशक, या पुस्तकाचे प्रकाशक प्राध्यापक राजेंद्र सोनावणे, कवी जयंत भावे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या काव्यसंग्रहाचं ऑनलाईन प्रकाशन करीत आहोत. मान्यवरांच्या हस्ते कवी जयंत भावे यांच्या शब्दगंधार काव्यसंग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. आज भावे काका
खऱ्या अर्थाने सप्ततारांकित झाले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे एक पौराणिक दाखला दिला जातो सप्तर्षींबाबतचा. या सप्त ऋषींचे तारे एका विशिष्ट आकार विल्ह्यातून अवकाशामध्ये दिसतात. आकाशामध्ये तो सप्तर्षीचा आकार दिसतो. त्यामुळे सप्ततारांकित सप्तर्षी अशी संकल्पना रूढ झालेली आहे. आपल्या भावेकाकांचं आजचं हे 7वं पुस्तक अर्थात 7वं पुष्प. त्यामुळे भावेकाका या आकाशातील सप्ततारांकित सप्तर्षीप्रमाणे त्यांची ही सप्ततारांकित रचना या ठिकाणी प्रकाशित झाली. त्याबद्दल त्यांना अक्षरानंद, अक्षरमुद्रा आणि तमाम चाहत्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा. या सर्व मान्यवरांच्या भाषणामधून शब्दगंधारमधले अनेक पैलू उलगडून दाखवण्यात येणार आहेत. या सर्वांचं मनोगत, या सर्वांचं मार्गदर्शन आपण ऐकूया. सर्वप्रथम महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, 20हून अधिक पुस्तकांचे लेखक आणि 1500हून अधिक पुस्तकांचे प्रकाशक, ज्येष्ठ कवी नवे भावकवी आप्पा, माणसं जपणारे आप्पा अर्थात वि. ग. सातपुते यांचे मनोगत आपण ऐकूया. नमस्कार मित्र, मी वि. ग. सातपुते. आज माझे परमस्नेही माननीय जयंतराव भावे यांच्या 7व्या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. पुस्तकाचं नाव आहे शब्दगंधार आणि पुस्तक मी दाखवतो तुम्हाला. हे ते पुस्तक आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे आणि पुस्तकाचं हे मलपृष्ठ आहे, म्हणजे बॅकपृष्ठ आहे. काय आहे, साहित्यिकाला आपलं साहित्य प्रकाशन होणं म्हणजे एक विलक्षण आनंद असतो, आत्मानंद असतो. मी तर स्वतः एक मुद्रक प्रकाशक आहे आणि माझ्या आत्तापर्यंतच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये सुमारे नाही पण म्हणजे निश्चितच मी आत्तापर्यंत 1080 पुस्तकं छापलेली आहेत. आणि योग असा आहे माझ्या आयुष्याचा की या अनेक पुस्तकांच्या प्रकाशन समारंभामध्ये मला सदैव सहभागी होता आलं आहे आणि हा माझा परमानंद आहे. आणि साहजिकच या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक साहित्यिक, कलावंत, कलाकार हे माझ्या संपर्कात आल्यामुळे ते म्हणतात ना की सहवासाचा गंध लागतो, तर तसं मीही लिहू लागलो आहे. थोडाफार लिहितो मी. माझी सुमारे 18 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहे. याला कारण एकच आहे की जयंतराव भावेंसारखे मित्र मला आयुष्यामध्ये भेटले, असे अनेक लोक भेटले आणि त्यांच्या सहवासामुळे मी हे सगळं करू शकतो. साहित्य वैश्विक आहे आणि साहित्य म्हणजे सात्विक, सोज्वळ, प्रबोधनात्मक, वैचारिक अशी शब्दबुद्ध केलेली एक प्रांजळ साधना आहे, एक प्रांजळ तपश्चर्या आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तन्मे मना शिवसंकल्पमस्तु यामध्ये विचार असा आहे की माझ्या मनात सदैव कल्याणकारी शुभसंकल्प येत राहूत. बघा, माझ्या मनामध्ये सदैव कल्याणकारी शुभसंकल्प येत राहूत. उत्तम, प्रेरित, संस्कारक्षम, परोपकारी, निष्पृह, प्रगल्भ विचार येत राहूत. सत्य हे शिव आहे, सुंदरम आहे. मला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा अशी अंतर्मुख करणारी सुंदर प्रार्थना आहे आणि याच भावनेतून निरामय साधनेची प्रचिती येत असते. म्हणूनच साहित्य ही मानवाला आत्ममुख करणारी वैश्विक साधना आहे, एक विलक्षण कृतार्थ करणारी चैतन्य शक्ती आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि माझ्या अनेक व्याख्यानामध्ये, मी व्याख्याताही असल्याकारणाने अनेक व्याख्यानामध्ये की ग्रंथ माणूस घडवतात
आणि प्रत्येक माणूस कवी आहे, लेखक आहे, हे मी आवर्जून सांगत असतो. त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांची बरंच मतं आहेत की ते आप्पा तुम्ही असं म्हणता की प्रत्येक माणूस कवी आहे, लेखक आहे ना. तुम्ही जर अंतर्मुख झालात आणि तुमच्या अंतरातल्या मनभावनांना जी वास्तवता तुमच्या दृष्टीमध्ये दिसते, जी पडते, जी ते अवलोकन तुम्ही करता, ते तुम्ही लिहू शकता. आणि लिहिणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. लिहिण्याने, वाचण्याने, चिंतनाने, मननाने मानवी जीवन हे समृद्ध होत असतं. निर्मळ मनभावनांचे पावित्र्य आणि सत्यावलोकन ही निष्पाप सुगंधित सुगंधा असते, स्वानुभूती असते. आणि अशा लाघवी अनुभूतीतून कवीला जो आत्मिक आनंद होतो ना, तो अवर्णनीय असतो, शब्दातीत असतो. आणि हे वरदान लाभणं त्या अनामिकाचं, त्या भगवंताचं एक वरदान असतं, आशीर्वाद असतो. माझे मित्र ज्येष्ठ कवी जयंतराव भावे यांना हा आशीर्वाद, हे वरदान लाभलेलं आहे. आज त्यांची 7 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि आजचे शब्दगंधार काव्यसंग्रह हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशक जे आहेत कवी वादळकार माननीय राजेंद्र सोनावणे यांनी जयंतराव भावे या ज्येष्ठ कवीविषयी आपल्या अवलोकनात कविवर्य जयंत भावे यांच्याबद्दल आपले प्रांजळ मत व्यक्त केले आहे. आणि ते निश्चित वाचनीय आहे. तर खुद्द कविवर्य जयंतराव भावेंनी आपल्या मनोगतात काय म्हणलंय ते पाहूया आपण. ते म्हणतात, आपले हे अंतरीचे बोल व्यक्त करताना ते म्हणतात, प्रेमे विनवितो रसिक जनांना. प्रेमे विनवितो रसिक जनांना आता परिसावे. काय शब्द आहे सर. प्रेमे विनवितो रसिक जनांना आता परिसावे, हे बोल बोलतो अंतरीचे विशुद्ध भावे. तर या मनोभावना शब्दगंधारबद्दल व्यक्त केलेल्या आहेत. या काव्यसंग्रहाचं खऱ्या अर्थाने तो सारांश आहे असं म्हणेन. कविवर्य जयंतरावांचा सर्वत्रच मुक्त संचार आहे. त्यांच्या रचनामध्ये सर्व विषयांची अनुभूती, विशेषतः सामाजिक, आध्यात्मिक, नैसर्गिक अशा जाणीवपूर्वक सत्यांश व्यक्त करणाऱ्या भावना त्यांच्या समृद्ध साहित्यातून आवर्जून प्रत्यास आल्याचे आपल्याला जाणवते. आता याच काव्यसंग्रहामधला उत्तरार्ध जर आपण बघितला, त्या उत्तरार्धामध्ये ते म्हणतात, त्यांच्या ज्या कविता आहेत त्या भक्तिप्रधान आहेत, भावगीते आहेत, प्रीतगीते आहेत. आणि भावगीते, प्रीतगीते ही त्यांची लिहिण्यातली अगदी सहजता आहे. याच शब्दगंधार काव्यग्रहातील त्यांची या सांजवेळी हा मोहविणारा जो काव्यविलास आहे ना, तो मला खूप आवडला आहे. वाकले आकाश क्षितिजावरी, वाकले आकाश क्षितिजावरी, काय बोलावं, शब्दांची संगत काय बघा. तर थांबला सूर्य ही झुकला सागरी, लाटा अंतरीच्या उसळती पाण्यावरी, किनारा त्याचा तू होशील का. जयंतराव, अहो कुठून शब्द येतात तुमच्याकडे असे. किनारा त्याचा तू होशील का ही अत्यंत उच्चतम अशी कल्पविलास करणारी रचना आहे. माझे मन लागो ही रचना देखील सत्यम शिवम सुंदरम असा आविष्कार सांगून जाते. या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या काव्यसंग्रहाच्या बलस्थान आहेत. वैविध्यपूर्ण या काव्यसंग्रहातील झाड नवा काळ, मंजूर आहे, जंगले आज कुठे गेली, माणसा हो शहाणा, आता संभवावे, खोटी दुनिया, आक्रोश भारत मातेचा, अशा अनेक समृद्ध कवितांचा विशेष उल्लेख मी करेन. वाचक प्रेमिक श्रोत्यांनी या शब्दगंधार काव्यसंग्रहात मुक्तपणे चिंतन मनन करून आत्ममुख व्हावं. आणि अशा या जयंतराव भावे यांच्या रचना आहेत. त्यांना माझ्या सदैव शुभेच्छा आहेत. त्यांच्या पुढील साहित्याच्या प्रकाशनास माझ्या सदैव शुभेच्छा आहेत. आणि या कार्यक्रमाला आपण मला मित्र म्हणून बोलवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची आपण संधी दिली. जयंतराव आणि संयोजक
याच्यामध्ये आमचे अनेक मित्र आहेत. मधुसूदनजी घाणेकर आहेत, योगेश जोशी आहेत, त्यानंतर पुन्हा आमचे शिरोडकर आहेत. या सर्वांना मी नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. मी वी ग सातपुते, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे. धन्यवाद. खूप छान आप्पा. भावेकाकांच्या कवितांमधील अनेक सौंदर्य स्थळं आपण आम्हाला या निमित्ताने दाखवलीत. कविता भावेकाकांची कशी असते हे भावेकाकांच्या शब्दात सांगायचं झालं तर, प्रगटते कधी कधी गीत गझल वृत्तबंधात, प्रगटते कधी कधी गीत गझल वृत्तबंधात, कधी ओवी अभंग लावणी कधी मुक्त छंदात, कधी ओवी अभंग लावणी कधी मुक्त छंदात, मी मनाच्या झरोक्यातून तुला पाहतो, मी मनाच्या झरोक्यातून तुला पाहतो, कल्पनेच्या कुंचल्याने, कल्पनेच्या कुंचल्याने चित्र तुझे शब्दात रेखटो, चित्र तुझे शब्दात रेखाटतो. कविता, हे कविता तू कशी आहेस तर कल्पनेच्या कुंचल्याने चित्र तुझे शब्दात रेखाटतो. भावेकाकांची कविता अशीच आहे. त्यांच्या कवितेविषयी, या शब्दगंधार काव्यसंग्रहाविषयी जाणून घेऊन या आजचे आपले दुसरे प्रमुख पाहुणे, अर्थात एक तरल मनाचा कवी. हा कवी अनेक मैफिली गाजवतो. अनेक वृत्तपत्र आणि दिवाळी अंकांमधून यांच्या कविता प्रकाशित होतात. त्यांचे स्वतःचे कविता संग्रह देशाविदेशात गाजलेले आहेत. ठाणे, मुंबई आणि कोकण परिसरामध्ये आपल्या साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून, कवितेच्या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी कोमासाप अर्थात कोकण मराठी साहित्य परिषदेला एका विशिष्ट उंचीवर नेलेले आहे, असा शब्द जपणारा, माणूस जपणारा, राजा मनाचा कवी माणूस शशिकांत तिरोडकर यांचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार. मी कवी शशिकांत तिरोडकर, ज्येष्ठ कवी श्री जयंत भावे सर यांच्या शब्दगंधार या कविता संग्रहाबद्दल मी बोलणार आहे, 2 शब्द बोलणार आहे. शब्दगंधार हा ज्येष्ठ कवी श्री जयंत भावे यांचा कविता संग्रह अलीकडेच माझ्या वाचनामध्ये आला. साईराज पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेले हे एक देखणे पुस्तक असून या पुस्तकात किंवा या संग्रहामध्ये भावे सरांच्या एकूण 72 रचनांचा नजराणा आपल्यासमोर हे पुस्तक घेऊन येते. संग्रहातील सर्वच रचना अतिशय प्रासादिक भाषेत लिहिलेल्या आहेत. मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शणाऱ्या अशा ह्या सगळ्या रचना असून एकूणच कवितांचा परामर्श घेताना एका आदर्श शिक्षकाचा सौजन्यशील चेहरा पानोपाने डोकावतो. संग्रहाच्या पहिल्याच पानावर श्री गणेश वंदन या उत्तम रचनेने कविता संग्रहाचा गाभारा दरवळू लागतो. पुढच्या पहिल्याच पायरीवर संतसंगचे दर्शन होते. संतांची या संग गाऊया अभंग, मन होई दंग पांडुरंग, आणि संतांचे हृदय जैसा की परिस, स्पर्शता जीवास सोने होय, असा भक्तिमय विश्वास व्यक्त करीत शिवरायांच्या महाराष्ट्राचे गुणगान करणारी एक वृत्तबद्ध रचना वाचकाला ठेका धरायला लावते. नकोत मिणमिणते दिवे आता हव्या मशाली, नकोत मिणमिणते दिवे आता हव्या मशाली, हृदय हृदय जोडणी जागवा मराठी, असा मराठी भाषेचा जयघोष करणारी खूपच जोशपूर्ण रचना कवी भावे यांनी समर्थपणे लिहिलेली आहे. अनुभव हा उत्तम गुरु असून ज्ञानाने समृद्ध व्हा. यशाचे शिखर सर केल्यानंतर अहंकाराचा फणफण वारा मस्त तुमच्या मस्तकापासून दूर ठेवा. तोल जाऊ देऊ नका, असा मोलाचा सल्ला अनुभव गुरु या कवितेतून भावे सर देतात. कवींचा मूळचा पिंड हा शिक्षकाचा असल्याने त्यांच्या हाताशी विपुल शब्दसंपदा आहेच अर्थात, आणि त्याचा अतिशय समर्पक आणि योग्य रीतीने वापर भावे सरांनी आपल्या कवितांमधून आणि वेगवेगळ्या रचनातून केलेला आहे. झिम्माड पाऊस ही पावसावरची एक लयबद्ध कविता
किंवा एक छत्री घेऊ ही पावसातला रोमांस नजाकतीने मांडणारी उत्तम रचना पावसाची चर मनामनावर शिंपून जाते. पाऊस, पाणी आणि निसर्ग यावर लिहिलेल्या सगळ्याच कविता वेगवेगळ्या मीटरमध्ये लिहिलेल्या आहेत. प्रत्येक रचनेची एक अंगभूत अशी लय आहे. पानांच्या पाळण्यात तरुवेलींची बाळे पहुडली आहेत आणि इंद्रधनुष्याची सप्तरंगी वेणी आकाशाने आपल्या डोकीत माळलेली आहे. अशा पद्धतीची अतिशय सुंदर वेगळ्या कल्पना या रचनांमधून आणि कवितांमधून जागोजागी कविता लिहून जातात आणि आपल्या वाचकाला आढळतात. डॉक्टर अब्दुल कलामांच्या स्तोत्रापासून तो कृष्ण कन्हैयाच्या बाळलीलांवर लिहिलेली उत्तम कवने या संग्रहात समाविष्ट केलेले आहेत. कवितेला काळ वेळेचं बंधन नसते आणि तिच्या मनात असेल तेव्हाच ती येते उतरते. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत मला कविता जमत नाही, असे भावेसर आपल्या एका कवितेतून कवितेच्या लहरीपणाबद्दल कबुली देतात. आपल्या कवितेवरच्या कवितांमधून ते असं सांगून टाकतात की कविता ही ज्यावेळी उतरते त्यावेळेस ती पकडायची असते. आपण लिहायला बसलं तर ती लिहिली जात नाही, कारण कविता ही तशी लहरी असते, असं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आपला अनुभव. वयाला जरी अनुभवांचं अंगण असलं तरी प्रेमाला वयाचं बंधन नसतं. हा विचार अधोरेखित करणाऱ्या काही प्रेमावरच्याही कविता जयंत भावेंच्या या कविता संग्रहात आपल्याला पानापानावर फडफडताना दिसतात. एकूण काय, आयुष्यातले सगळे चढउतार आणि आयुष्यातले सगळे वस्त्रगाळ अनुभव जर तुम्हाला प्राशन करायचे असतील तर हा शब्दगंधार सर्व लोकांनी रसिकतेने अनुभवला पाहिजे, असं मला सांगावंसं वाटतं. जयंत भावे सरांचा कविता संग्रह शब्दगंधार हा सर्व रसिकांच्या पसंतीला नक्कीच येईल अशी खात्री देऊन आणि पुढील त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि पुढील लेखनासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द इथे आटोपतो. नमस्कार, धन्यवाद. वा शशिकांतजी, खूप छान. भावेकाकांच्या कवितेतील विविध पैलू आपण आम्हाला या ठिकाणी उलगडून दाखविलेत. खरं म्हटलं तर कवितेवर प्रेम करणारी सगळी माणसं आज या ठिकाणी जमलेली आहेत. भावेकाका असो, प्राध्यापक सोनावणे असो, डॉक्टर मधुसूदन घाणेकर असो, शशिकांतजी तिरोडकर असो किंवा आपले आप्पा असो, सर्वजण शब्दांवर, कवितेवर प्रेम करतात. खरं तर शब्दांनी हे एकमेकांशी बांधले गेलेले आहेत, जुळले गेलेले आहेत. शब्दांचे वर्तुळ फिरते, शब्दांच्या आसावरी. शब्दांचे वर्तुळ फिरते शब्दांच्या आसावरती, शब्दांची नातीगोती. अहो, शब्दांची नातीगोती शब्दांच्या अवतीभोवती, शब्दांची नातीगोती शब्दांच्या अवतीभोवती. असंच शब्दांच्या नात्या गोत्यातून, या गोतावळ्यातून आपण सर्व लोक एकत्र आलेलो आहोत. सर्व कविमनाचे हे लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. या भावेकाकांवर प्रेम करणारे, त्यांच्या कवितेवर प्रेम करणारे सर्व सुहृद या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. शब्दांवर प्रेम करणारा असाच एक माणूस, असंच एक व्यक्तिमत्व भाषाप्रभू डॉक्टर राम नेमाडे. अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय संमेलनांचं अध्यक्षपद सरांनी भूषवलेलं आहे. त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. अनेक कविता या फेसबुकवर विविध माध्यमातून लोकांच्या पसंतीस येत असतात. असे भाषाप्रभू डॉक्टर राम नेमाडे. खरं म्हटलं तर सर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते, ऑनलाईन कार्यक्रमासाठी सर उपस्थित राहणार होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलेले नाहीत. परंतु त्यांनी एक आशीर्वादरूपी शुभेच्छा जयंत भावे यांना पाठवलेल्या आहेत. या शुभेच्छांमधला काही भाग मी आपल्यापुढे सादर करतो. माझे परममित्र, कवी व ज्येष्ठ साहित्यिक जयंत ना भावे यांचं नक्षत्रांचं देणं
काव्यमंच साईराजे पब्लिकेशन पुणे मार्फत नुकताच प्रकाशित झालेला कविता संग्रह शब्दगंधार माझ्या हाती आला आणि मी त्याच्या प्रेमात पडलो. त्याचे पहिले कारण पुस्तकाची पुठ्ठा बांधणी व पुस्तकाच्या नावाला सार्थ करणारी मुखपृष्ठ निर्मिती. शब्दगंधार शब्दच मुळी संगीताशी जोडला गेलेला आहे. मुखपृष्ठाची खालची बाजू व तिचा डावा कोपरा तंतुवाद्य व सप्तसुरांचा संकेत देणारी अन्य वाद्ये आणि निसर्ग वैभवाच्या पार्श्वभूमीवर त्यातून वरच्या दिशेने तरंगत बाहेर पडणाऱ्या संगीत लहरी. मुखपृष्ठ पाहूनच अंतरंगाची कल्पना आली. जयंत भावे मुळात शिक्षकी पेशातून आलेले, ज्ञान विज्ञान व निसर्गाशी घट्ट नातं असलेले कवी. संगीत व गायकीची जाण असल्याने आपल्या कवितांमधून हळुवार तरल शब्दांची पेरणी करून त्यातून भावभावनांची व शब्दसुरांची उधळण करणारे किमयागार. जयंतराव यांनी शब्दसुगंध, इंद्रधनू, भावतरंग, काव्यसौरभ, संवेदना अशा एकाहून एक चढे काव्यसंग्रह याआधीच रसिक वाचकांपुढे ठेवून नावलौकिक मिळवला आहे. आधीच्या काव्यसुधेचे पान करून नव्या काव्यसंग्रहाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या वाचकांसाठी शब्दगंधार हा काव्यसंग्रह पर्वणी ठरणार आहे हे सांगणे न लगे. भावे सर हे काव्य जगतातील जुने जाणते रसिक कवी आहेत. आधीच्या स्वप्नामधल्या कवींच्या धाटणीची ते कविता लिहितात. त्यामुळे त्यांच्या कविता वाचताना बालकवी बाभ बोरकर, कुसुमाग्रज, यशवंत इत्यादी कविश्रेष्ठांचे अभंग वाचताना संत तुकाराम, नामदेवादी आदींची आठवण होते. त्यांच्या कवितेत संस्कृत प्रचुर शब्द अधिक आढळतात. त्यांच्या बहुतांश कविता गेय स्वरूपाच्या आहेत. शब्दगंधार कविता संग्रहात त्यांनी भक्तिगीते, प्रेमगीते, स्फूर्तिगीते, गवळण, लावणी, पोवाडा इत्यादी काव्य प्रकारांचा लीलया वापर केला आहे. निसर्ग काव्य हा कवीचा स्थायी भाव आहे. तरीही कवीने सामाजिकतेचे भान सोडलेले दिसत नाही. याचा अर्थ त्यांची कविता सर्वस्पर्शी आहे. प्रत्येक मंगल कार्यारंभी श्री गणेशाची आराधना केली जाते. सश्रद्ध जयंतरावही याला अपवाद नाहीत. याच भावनेतून त्यांनी श्री गणेशवंदन या भक्तिगीताने काव्यसंग्रहाचा प्रारंभ केला आहे. सत्संग हा अभंग भक्तिभावनेतून लिहिलेला आहे. महाराष्ट्र ही संत महात्म्यांची शूरवीर रत्नांची जननी आहे. या महाराष्ट्राला विसरता येणे शक्य नाही. महाराष्ट्र माझा ही कविता त्याच भावनेतून कवीने लिहिलेली आहे. महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास या कवितेत वर्णिला आहे. या मातीत अवतरली संत महंतांची मांदी याळी, इथे वाहते अध्यात्म संस्कृतीची गंगाजळी. अमृतातही पैजा जिंकणारी मराठी ही महाराष्ट्राची जनभाषा. तिचा कवीला अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. माया मराठी मानाचा मुजरा कवितेत मराठीची समृद्धी सांगताना ते लिहितात. म्हणी, वाक्प्रचार, शब्दकोडी, वृत्तालंकारांनी मराठी नटलेली, रसाळ अभंग लावणी, गीत ओव्या कंठी रुळलेली. अनुभव गुरु या कवितेतून अनुभवाचे महत्त्व विशद केले आहे. डॉक्टर अब्दुल कलाम हे भारताला लाभलेलं एक वरदान. कवीने या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याचा लेखाजोखा जय हो डॉक्टर अब्दुल कलाम या व्यक्तिचित्रणात्मक कवितेत अतिशय सुंदर रीतीने मांडला आहे. विद्युल्लते परी प्रखरमती, जगा आली प्रचिती, तेजोनिधी सुपुत्र नावाड्याचा झाला राष्ट्रपती. पहावा देव कवितेत देवाचे सर्व व्यापकत्व सोदाहरण वर्णिले आहे. पाऊस आला पाऊस आला व झिम्माळ पाऊस आला या दोन कवितात पावसाची विविध रूपे वर्णन केली आहेत. त्यांची निसर्ग वैभव ही कविता निसर्गातील निळाई, हिरवाई, पाने, फुले, लतावेली, निर्झर, पक्षी आदींचा मुक्त वावर कथन करणारी आहे. हिमशिखरांनी मुकुट घातले शिरचंदेरी, हिमशिखरांनी मुकुट घातले शिरचंदेरी, प्रातःकाळी रविकिरणांनी वरखविले सोनेरी.
कवीने वरखविले हे नामवाचक क्रियापद नव्याने योजिले आहे. बालकवींना भुरळ घालणाऱ्या श्रावण मासाचा या कवीला अपवाद कसा ठरेल? श्रावणमासी कविता पहा. श्रावण मासी हिरवळ दाटे जिकडे तिकडे, श्रावण मासी हिरवळ दाटे जिकडे तिकडे, त्या हिरवळीवर वनराणी नटून उभी वाटे. बाळकाना गोकुळी आला, ऐक यशोदे ऐक. या दोन्ही कविता कान्ह्याच्या आगमनाप्रित्यर्थ गोकुळात केलेली तयारी, कान्ह्याच्या खोड्यांची कैफियत मांडणाऱ्या आहेत. काव्याच्या बागेत कविते तू अशी, मला कविता जमत नाही, या तिन्ही कवितात कवी कवितेच्या संदर्भातील आपले अनुभव कथन करतो. प्रेमधुंद ही हवा इथेच आणि या ठिकाणी या कविता गाजलेल्या प्रेमगीतांची आठवण करून देतात. बंदिस्त प्रेम, दोन फुले वाहून ये, कळलेच नाही वेड, ह्याच प्रेमकविताच आहेत. भावकवी जयंत भावे यांची आज माझ्या लाडल्याला ही कविता मुलाच्या हळदीची प्रसंग रंगविणारी भावनाप्रधान कविता आहे. कवीने हळद मुहूर्ताच्या बारीक सारीक विधींचे सर्वांग सुंदर वर्णन केले आहे. हे एक हळदीचे गेयगीत आहे. झाड ही कविता जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी बोधप्रद कविता आहे. वाट संपत नसते, चालणारा संपतो हे माहीत असूनही शेवटपर्यंत चालत राहायचं हीच आपली नियती. नवा काळ ही कवितासुद्धा बदलत्या काळात काळाशी जुळवून घेण्यातच आपली भलाई आहे असा व्यावहारिक सल्ला देणारी व सद्यस्थितीची जाण करून देणारी वास्तववादी कविता आहे. कवीने केलेलं निरीक्षण, चिंतन व मनन यांच्या अभिव्यक्तीतून जाणवत राहते. मंजूर आहे ही कविता समाधानानं कसं जगावं याचं गणित मांडते. सुखदुःखाच्या वजाबाकीत जे नशिबी येईल त्या आनंदाने स्वीकारायचं. पूर्ण अपूर्णतेचा हिशेब मांडण्यात काही एक अर्थ नाही. जे उणं आहे तेही मंजूर करीत जगायचं हा कविता सकारात्मक सूर यातून दिसून येतो. जंगले गेली कुठे ही सामाजिक भान जागवणारी कविता खूपच विचारप्रवण आहे. वारेमाप होणारी वृक्षतोड माणसापुढील यक्ष प्रश्न आहे. अर्थात याला कारणीभूत माणूसच आहे, हेही तितकेच खरे. पुढील ओळी चिंतनीय आहेत. क्षीण झाल्या नद्या निळ्या, शुकले झरे सावळे, निष्पर्ण झाडांच्या फांद्यांवरती आक्रंदती कावळे. इंग्रजी नववर्षाने धुमाकूळ घातला असून आम्ही आमच्या संस्कृतीला विसरत चाललो की काय असा संभ्रम निर्माण होत आहे. हिंदू नववर्ष स्वागत याच कवियाचे कवितेत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आमच्या हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस हे सांगून नववर्षाचे स्वागत कसे करावे हे अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे. ते कसे पहा. सजवू घरदारे पुष्पमाला नवपल्लव तोरणांनी, सजवू घरदारे पुष्पमाला नवपल्लव तोरणांनी, शोभिवंत करू अंगणे सुंदर रांगोळ्यांनी. आक्रोश भारतमातेच्या या कवितेत देशाला कोरोना व भ्रष्ट राजकारणी या दोन विषाणूंची लागण लागली आहे असे कवी ठामपणे सांगतो. देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, मात्र भ्रष्टाचारी राजकारण्यांनी सत्तेसाठी अनितीचा बाजारच मांडला. याची कवीला खंत वाटते. यासाठी कवी अखंड भारत चिरायू हो या कवितेत म्हणतो. आता तोडून बेड्या अन्यायाच्या अश्रू जनतेचे पुसू, आता तोडून बेड्या अन्यायाच्या अश्रू जनतेचे पुसू, देऊन त्यांना नवी दिशा नवी उमंग जागवू. कवीने श्री हनुमंताचा पाळणा व श्री महर्षी वेदव्यासांची आरती या दोन रचना अतिशय भक्तिभावपूर्ण रीतीने शब्दबद्ध केल्या आहेत. भक्तजनांनी त्याचे नित्य पारायण करावे इतक्या उच्च कोटीच्या त्या आहेत. कविवर्य जयंत भावे सरांच्या सर्वच कविता वाचनीय व संग्रहणीय आहेत. विविध वैशिष्ट्य, विषय वैविध्य व भाषिक सौंदर्य जयंतरावांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
या कवितांचा वास्तवतः आधार असून त्याला प्रतिभेची किनार आहे. काव्यात गोडवा, माधुर्य व प्रासादिकता असल्याने त्या वाचकाला गुंतवून ठेवतात. मग ते काव्य कवीचे न राहता बहुजन हिताय बनून जाते. आंग्ल लेखक मॅथ्यू अर्नोल्ड कवितेची परिभाषा व्यक्त करताना म्हणतो, पोएट्री इज नथिंग लेस दॅन द मोस्ट परफेक्ट स्पीच ऑफ द मॅन दॅट इन विच ही कम्स नियरेस्ट टू बीइंग एबल टू अटर द ट्रूथ. कविवर्य जयंत भावे यांच्या कविता बऱ्याच अंशी वरील विधानाशी मेळ बसणाऱ्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या कविता संग्रहाचं रसिक वाचकांनी गर्मजोशीनं स्वागत केलं आहे. शब्दगंधार या काव्यसंग्रहाचेही तितक्याच उत्कंठेने रसिक स्वागत करतील याचा मला विश्वास वाटतो. जयंत भावे यांनी मला परीक्षण करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी काव्यलेखनाचा व्यासंग निरंतर सुरू ठेवून साहित्य निर्मितीत भर घालावी अशी अपेक्षा करून शुभेच्छा देतो. शब्दगंधार काव्यसंग्रहाला अत्यंत देखण्या रूपात व शुद्ध रूपात प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक प्राध्यापक राजेंद्र दशरथ सोनावणे सरांना मनपूर्वक शुभेच्छा. शुभम भवतु. असो, कार्यक्रमाचा पुढचा टप्पा अर्थात अध्यक्षीय भाषण. 225हून अधिक पुस्तके, 50हून अधिक कविता संग्रह, 500हून अधिक पुरस्कार. एकाच व्यक्तीकडे या सर्व गोष्टी आहेत. एवढंच नव्हे तर 65,000हून अधिक सब कुछ मधुसूदनचे प्रयोग सादर करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुसूदन घाणेकर. डॉक्टर मधुसूदन घाणेकर हे व्यक्तिमत्व म्हणजे प्यार बाटते चलो. शब्दांवर आणि माणसांवर प्रेम करणारा हा माणूस. यांच्या संपर्कात जो माणूस येतो तो शब्दमय होऊन जातो मिडास टचसारखा. त्या आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी आपलं अध्यक्ष भाषण अर्थात अध्यक्ष मनोगत आपणापुढे सादर करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर, अध्यक्ष पहिले विश्व काव्य संमेलन 2013. सर्वप्रथम ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आणि माझे मित्रवर्य जयंत नारायण भावे सर यांच्या शब्दगंधार या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आणि त्याचबरोबर आजच्या या सोहळ्याला मला आवर्जून या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बोलवल्याबद्दल मी कवी जयंत भावे सर यांना शतशः धन्यवाद देतो. हा जो संग्रह आहे हा 80 पानी काव्यसंग्रह आहे, शब्दगंधार. आणि या शब्दगंधारामध्ये 72 कवितांचा समावेश आहे. मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत प्रत्येक पान हे आकर्षित करून घेणारे आहे. साईराजे पब्लिकेशन पुणे यांनी अतिशय देखणा असा हा काव्यसंग्रह काढलेला आहे. कवी वादळकार उर्फ प्राध्यापक राजेंद्र दशरथ सोनवणे यांनी मुखपृष्ठ खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. आणि या मुखपृष्ठावरती त्यांनी रंगांची उधळण चांगल्या पद्धतीने केलेली आहे. ते स्वतः कवी असल्यामुळे त्यांच्याही या मुखपृष्ठावर कल्पनाशक्तीचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. कवी जयंत नारायण भावे यांचे प्रथम मी पुन्हा एकदा अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माध्यमिक शाळेत 35 वर्ष सेवा करून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर जवळजवळ 15 वर्ष भावे सर कवितेमध्ये अधिक रमलेले आहेत. माझा त्यांचा सहवास गेल्या 10 वर्षापासून आहे. पुढे त्यांच्या कवितांविषयी विस्तृत बोलणार आहेच, परंतु मला त्यांचे सगळ्यात जास्त काय आवडते की ते अत्यंत मोकळेपणाने सर्वांशी वागतात आणि तोच मनाचा मोकळेपणा त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शब्दगंधार हे त्यांचे 7वे पुस्तक आहे. 4 कविता संग्रह निघाले आहेत, एक चारोळी संग्रह निघालेला आहे. आणि हे व्यक्तिमत्व अत्यंत आनंदी आणि समाधानी असे आहे. मला जेव्हा 2013मध्ये
पहिल्या विश्व काव्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला तेव्हा मी माझ्या अध्यक्ष भाषणात कविता म्हणजे काय याची व्याख्या केली होती. तर कविता म्हणजे काय, तर कविता म्हणजे अनुभूतीचे तरल शब्दांकन. आणि कवी भावे सरांनी हेच तंत्र या काव्यसंग्रहात अतिशय यशस्वीरित्या सांभाळले आहे. भावे सर कवितेशी अत्यंत प्रामाणिक राहिलेले आहेत. कुठेही अनुभूतीचा आभास नाही आहे, तर कल्पनाशक्तीचा विपर्यासही नाही. कविता अत्यंत साधी आहे, सरळ आहे, सोपी आहे. त्यांची कविता उथळ नसून आशयघन आहे. त्यांच्या काव्यात सौंदर्यवादी दृष्टिकोनाचा साक्षात्कार आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या कवितेची बांधणी ही अनेक बाज सांभाळलेली आहे. या त्यांच्या संग्रहामध्ये अभंग आहे, लावणी आहे, गवळण आहे, गीत आहे आणि त्याचबरोबर त्यात प्रेम आहे, विरह आहे, वेदना आहे, करुणा आहे. कवितेत त्यांनी अगदी सहजरित्या विविध रस ओतले आहेत. भावे सरांची कविता अतिशय प्रासादिक आहे. सत्संग कवितेत ते म्हणतात, म्हणजे त्यांची सत्संगाविषयी कविता आहे. संत संग या कवितेत ते म्हणतात, संतांचे हृदय जैसा की परिस, संतांचे हृदय जैसा की परिस, स्पर्शता जीवास सोने होय. शब्दगंधारमध्ये कवीच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. पावसात भिजणाऱ्या प्रेमाबाबत ते सहज लिहून जातात. असलं कसलं तुझं ग लाजणं, सोड ग सारं तुझं बहाणं, आधी राता झालं मी ग, उशीर आता नको लावू, जीव माझा जळला येडा पिसा, झिम्माड पाऊस आला. स्वप्नाची अनुभूती अनिवार्य झाल्यावर कवी एके ठिकाणी सहज बोलून जातो, तू स्मरणात, तू स्पंदनात, येणे असते तुझ्या स्वप्नात. निसर्गातील वास्तवता ही कवीची सृजनशीलता पारदर्शकपणे शब्दांकित कशी करते ते पहा. कवी म्हणतो, गुलाब वेलीला वसंतात बहर, गुलाब वेलीला वसंतात बहर, प्रीत फुलाला काटे फार आहे. आणि खूप कविता अशा रसरशीत अशा स्वरूपाच्या आहेत. तर या कवीनं शब्दगंधार काव्यसंग्रहात विविध विषय हाताळले आहेत. या आध्यात्मिक कविता आहेत, यामध्ये देशभक्तीपर कविता आहेत, प्रेमकविता आहेत, सामाजिक कविता आहेत. मात्र कवी चुकून देखील वर्तमानाबद्दल बंड पुकारत नाही किंवा एखाद दुसरा अपवाद सोडला तर कवी तणावापासून दूरच आहे असं म्हणता येईल. कारण मुळातच त्यांची जी वृत्ती आहे ही जीवन म्हणजे आनंद अशीच आहे. मनाची ये छंदी मध्ये भावेसर लिहितात, मनाची ये छंदी मन होय धुंद, आनंदाचे रंग ठेवी आनंदाने, मनाचे आवडी आनंद सोहळा, जीवा सुख शांती मिळे तेथे. अशा या आनंदी कवी जयंत नारायण भावे सरांनी त्यांच्या शब्दगंधार या काव्यसंग्रहाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यास मला आवर्जून अध्यक्ष बोलवले. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या या नवीन काव्यसंग्रहाबद्दल पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. आणि माझे अध्यक्षीय भाषण संपण्यापूर्वी मलाही माझी एक प्रेमकविता सादर केल्याशिवाय राहत नाही. माझी कविता अशी आहे, शत्रूनं चौफेर घेरला असतानाही माझा होऊ शकला नाही अभिमन्यू, शत्रूनं चौफेर घेरला असतानाही माझा होऊ शकला नाही अभिमन्यू, कारण अनंताच्याही पलीकडे छेडत होतीस तू सतार, छेडत होतीस तू सतार. भावे काका, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, दीर्घ आरोग्य लाभो. तुम्हाला तुमच्या 100च्या कार्यक्रमालाही मला बोलवा, म्हणजे मला पण येता येईल, मलाही तेवढंच त्यामुळे दीर्घायुष्य मिळेल. पुन्हा एकदा धन्यवाद. सरावणीशी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रकाशकालाही धन्यवाद देतो. मुखपृष्ठकार जे आहेत वादळकार, त्यांचंही मी अभिनंदन करतो. धन्यवाद. वा, खूप छान. डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचं भाषण म्हणजे दुग्ध शर्करा योग. आजची कोजागिरी पौर्णिमा आणि दूध यांचं महत्त्व आपण सर्वजण जाणताच. ज्याप्रमाणे चंद्राचं तेज पौर्णिमेपर्यंत कलेकलेने वाढत जातं, त्याच न्यायाने
आजचा हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या कार्यक्रमाची रंगत वाढली ती आपल्यासारख्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे, सर्व भाषाप्रभू शब्दप्रभूंच्या उपस्थितीमुळे. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा अर्थात आभार प्रदर्शन. हा कार्यक्रम ज्यांच्या गौरवार्थ किंवा ज्यांच्या प्रेरणेने आपल्यापुढे सादर होत आहे ते कवी जयंत भावे, शब्दगंधार काव्यसंग्रहाचे कवी जयंत भावे यांचं मनोगत आणि आभार प्रदर्शन आपण जाणून घेऊया. चला तर मग. नमस्कार. शब्दगंधार या माझ्या काव्यसंग्रहाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय अतिथी, चोखंदळ साहित्य रसिक हो, सप्रेम नमस्कार. प्रेमे विनवितो रसिक जनांना आता परिसावे, प्रेमे विनवितो रसिक जनांना आता परिसावे, हे बोल बोलतो अंतरीचे विशुद्ध भावे, हे बोल बोलतो अंतरीचे विशुद्ध भावे. रसिको, आजच्या या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी, साहित्यिक, गीत गायक, शीळवादक असे सबकुछ मान्य डॉक्टर श्री मधुसूदनजी घाणेकर सर यांच्या हस्ते आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुप्रसिद्ध भावकवी वि. ग. सातपुते तथा अप्पासाहेब, मराठी साहित्य सेवेचे अविरत आणि निर्लसतेने कार्य करून आपल्या काव्यातून, भाषणातून सर्वांना नवी दिशा, नवी ऊर्जा आणि मार्गदर्शन करणारे आकाशवाणी कवी, ज्येष्ठ कविवर्य मान्य श्री शशिकांतजी तिरोडकर सर. कवी हा जगताचा धनी व्हावा या ईर्षेने कवी व लेखक यांच्याकरिता अविश्रांत झटणारे नक्षत्रांचं देणं या संस्थेचे आधारवड असे राष्ट्रीय अध्यक्ष आणि साईराजे प्रकाशन पुणेचे प्रकाशक कवी वादळकार तथा राजेंद्रजी सोनवणे सर, त्याचप्रमाणे अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान कल्याणचे अध्यक्ष, अक्षर आनंद न्यूज पोर्टलचे कार्यकारी संपादक, सुप्रसिद्ध निवेदक, साहित्यिक डॉक्टर श्री योगेशजी जोशी सर या सर्व मान्यवरांचे उपस्थितीत माझ्या शब्दगंधार या काव्य संग्रहाचा हा आजचा सोहळा अत्यंत उत्तम प्रकारे संपन्न झाला याचा मनस्वी खूप आनंद होतो आहे. माझं मन आनंदाचे डोही आनंद तरंगात तरंगू लागलं आहे. इथे एक उणीव मला या क्षणी जाणवते, ती म्हणजे प्राध्यापक डॉक्टर राम नेमाडे सर यांची. या सोहळ्यासाठी काही अपरिहार्य कारणामुळे ते ऑनलाईन उपस्थित होऊ शकले नाहीत, परंतु या काव्यसंग्रहाचं त्यांनी अभ्यासपूर्ण सखोल असं वाचन केलं आणि एक सुंदर परीक्षण आपणा सर्वांसाठी त्यांनी या काव्यसंग्रहाचं केलेलं आहे. ते आपणास लवकरच दिवाळी अंकांमधून किंवा वृत्तपत्रांमधून वाचावयास मिळेल अशी मी या ठिकाणी आशा करतो. त्यांची उणीव आज मला इथे भासते. मित्रहो, ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्य मंडळी माझे निकटवर्ती व प्रिय असे मित्र आहेत. हे सर्व चतुरस्र नामांकित असे साहित्यिक असून माझ्यासारख्या सामान्य साहित्य पुजाऱ्याला विशाल मनाने त्यांनी आपल्या हृदयकोशात मला सामावून घेतलं. म्हणून सहज मला म्हणावंसं वाटतं, सूर शब्दांचे ओठी आले
की शब्दसुरांचे ओठी, सूर शब्दांचे ओठी आले की शब्दसुरांचे ओठी, कुठून जुळल्या कुणानं कळल्या, कुठून जुळल्या कुणानं कळल्या, अशा रेशीम गाठी, अशा रेशीम गाठी. मित्रहो, या सर्व साहित्यिकांनी माझ्या या काव्यसंग्रहाचं रसभरीत रसग्रहण केलं. या काव्यसंग्रहाचं अंगनी अंग त्यांनी सुंदर उलगडून दाखवलं. या काव्यसंग्रहाचे अनेक पदर आपल्यासमोर ठेवलेत. अशा या त्यांच्या सुंदर भाषणामुळे मीही आनंदित झालो. या काव्यसंग्रहाचं त्यांनी खूप कौतुक केलं आहे, पर्यायाने माझंही कौतुक केलेलं आहे. आणि म्हणून आता मी थोडक्यातच माझं हृदगत या ठिकाणी व्यक्त करतो आहे. खरं बोलायचं झालं तर या आधीचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असताना आणखी एक काव्यसंग्रह प्रकाशित करावा असं माझ्या मनात नव्हतं. परंतु कवी वादळकार तथा प्राध्यापक राजेंद्रजी सोनवणे सर यांनी एक अद्वितीय आकर्षक पुस्तक प्रकाशन योजना कवी व लेखकांसाठी काढली आणि तीही अत्यल्प खर्चात. प्राध्यापक राजेंद्रजी सोनवणे सरांनी या पुस्तकाचं दर्शन आपल्याला या माध्यमातून घडवलेलं आहे. अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ, उत्तम प्रकारची बांधणी आणि त्यांनी एक एक पान उलगडून यातील अक्षर जुळणी, मुद्रण आणि तेही दर्जेदार अशा कागदावर केलेलं हे आपणा सर्वांना त्यांनी छान प्रकारे सांगितलेलं आहे. असं हे सुंदर पुस्तक दृष्टिक्षेप पडताच वाचकांचं चित्त वेधून घेतं आणि वाचकांना त्यातील कविता वाचण्यास प्रवृत्त करतं. राजेंद्रजी, आपण खरोखरच कष्ट घेऊन आणि अत्यंत तळमळीने हे एक मनोहर असं माझा काव्यसंग्रह आपण निर्मित केला. त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपणास अनेक धन्यवाद देतो. शब्दगंधार हा माझ्या मनोध्यासातून पाझरलेल्या कवितांचा संग्रह आहे. मराठी साहित्यात पूर्वी होऊन गेलेले कवी, त्याचप्रमाणे आजचे प्रतिभावंत ज्येष्ठ श्रेष्ठ कवी, तसेच प्रतिभाशाली आजचे तरुण कवींच्या कवितांनीही माझ्या मनावर काव्याचं गारूड केलं. या सर्वांच्या कवितांचा अभ्यास, चिंतन, मनन याने मला एक काव्यदृष्टी दिली. माझ्या लक्षात येऊ लागले की कवितेचे आपल्या व्यक्तिगत, सांस्कृतिक, सामाजिक जीवनात आणि निसर्गाशी देखील एक घनिष्ठ असं नातं आहे. आपल्या जीवनातील आणि या निसर्गातील घटनांचं मी निरीक्षण केलं, विचार केला आणि जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये या घटनांच्या अनुभूतीच्या संवेदना तीव्रतेने जाणवू लागल्या, तेव्हा तेव्हा त्या भावकळ्यांची शब्दफुले होऊ लागली आणि मी यथामती कविता रचू लागलो. याही संग्रहात विविध आशय विषयांच्या रचनांच्या ज्या मी कविता केल्या आहेत, त्यातून मी वाचकांचे अंतस्थ मनापर्यंत पोहोचण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला आहे.
त्यात मी किती यशस्वी झालो हे आपण वाचकांनी ठरवावं। या सर्व कविता मर्यादाशील व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी रचल्या आहेत एवढं मात्र निश्चित। आपणा सर्वांना या नक्कीच भावतील असा मला आत्मविश्वास आहे। पण याची प्रचिती घेण्यासाठी आपण तो घ्यावा, वाचावा असं माझं प्रेमाचं आणि आग्रहाचं आपणास सांगणं आहे। आजच्या या आनंद सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणामधून तसेच प्राध्यापक राम नेमाडे यांनी आपल्या परीक्षणातून या काव्य संग्रहात शुभेच्छा दिल्या, माझ्यावर अभिनंदनाची शब्दवृष्टी केली, त्याबद्दल माननीय डॉक्टर श्री मधुसूदनजी घाणेकर, श्री विग सातपुते तथा अप्पासाहेब, माननीय श्री श्रीकांतजी तिरोडकर सर, माननीय राजेंद्रजी सोनोने सर, माननीय प्राध्यापक डॉक्टर राम नेमाडे सर यांचे मी मनापासून आभार मानतो। तसेच लास्ट बट नॉट द लिस्ट असे चौरंगी व्यक्तिमत्व असलेले कार्यकुशल माझे घनिष्ठ मित्र डॉक्टर योगेश जोशी सर यांनी मोठ्या कल्पकतेने या सोहळ्याचे आयोजन नियोजन सुंदररित्या केले व त्यांच्या अक्षर आनंद न्यूज पोर्टलचे माध्यमातून सर्वांग सुंदर देखणं असं ऑनलाईन प्रस्तुतीकरण केलं। त्याचप्रमाणे आपल्या खुमासदार शैलीत सुंदर निवेदन करून या सोहळ्यात अनेक रंग भरलेत, त्याबद्दल खरं म्हटलं तर मी त्यांचे ऋणातच राहू इच्छितो। या मित्रावर्यास अनेक धन्यवाद। अशा या सर्व प्रेमी मित्रवर्यांचे माझ्यावर निरंतर प्रेम राहो हीच आंतरिक इच्छा, कारण प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, इतुकेची भावे यांना ठावे, इतुकेची भावे यांना ठावे। असो, रसिकांनीही हा सोहळा त्यांना पाठवलेली लिंक ओपन करून पाहावा, ऐकावा अशा या सर्व वाचकांचा मी आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जयंत ना भावे ठाणे। वा भावे काका, खूप छान। आपलं हृदय मनोगत निश्चितच मनाला भिडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मनोगतातून आपण जो भावे प्रयोग, मराठीच्या जाणकारांना भावे प्रयोग म्हणजे नक्की काय हे नक्कीच कळेल। तर आपण हा जो भावे प्रयोग सादर केला तो मनाला खूप भावला। आपल्या या भावे प्रयोगानंतर मलाही 4 ओळी सुचल्या, त्या आपल्यापुढे सादर करतो आणि आपण कार्यक्रम त्या ठिकाणी पण संपवूया। शब्द आणि कल्पनांचा मेळ, आपले भावे काका कसे आहेत? शब्द आणि कल्पनांचा मेळ काव्य प्रतिभा सर्वांस भावे, शब्द आणि कल्पनांचा मेळ काव्य प्रतिभा सर्वांना भावे, अमाप उत्साह आणि ऊर्जा, अमाप उत्साह आणि ऊर्जा काव्य आराधना करीती मनोभावे, अमाप उत्साह आणि ऊर्जा काव्य आराधना करीती मनोभावे, सरस्वतीचा वरदहस्त त्यांना, सरस्वतीचा वरदहस्त त्यांना, असे आमुचे जयंत भावे, असे आमुचे जयंत भावे। जयंत भावे यांच्या शब्दगंधार काव्यसंग्रहाचा हा दिमागदार सोहळा आज या ठिकाणी पार पडला। आपण सर्व मान्यवरांनी, सुहृदांनी, रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल अक्षर आनंद आणि अक्षर मुद्रा यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। भावे काका, आपलं लेखन दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो,
कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपल्या काव्यप्रतिभेचं तेज संपूर्ण आसमंतात पसरो आणि आपणास दीर्घायुष्य लाभो हीच मनोकामना. आणि या ठिकाणी कार्यक्रम आपण संपला असं मी जाहीर करतो. पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.